नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था व गुणधर्म याच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण पदार्थाच्या विविध अवस्था, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्थाचे होणारे अवस्थांतर, पदार्थाचे उत्कलन बिंदू, त्याचप्रमाणे गोठण बिंदू, विलय बिंदू यांचा देखील अभ्यास केलेला आहे। त्याचप्रमाणे पदार्थातील अवस्थांतर या गुणधर्माचा वापर करून मानव स्वतःच्या गरजेसाठी विविध वस्तू कशा प्रकारे तयार करू शकतो हे देखील आपण अभ्यासले आहे व तुम्हा सर्वांना हे व्यवस्थितपणे समजले असेल अशी आशा मी करते। आता विद्यार्थ्यांनो, आजच्या तासाला या प्रकरणातील पुढील भाग संप्लवन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात व नेहमीप्रमाणेच हे अभ्यासताना पुस्तक तुमचं समोर हवे। विद्यार्थ्यांनो, स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप रूपात रूपांतर न होता तो पदार्थ जर थेट वायुरूपात रूपांतरित होत असेल तर ही जी रूपांतरणाची क्रिया आहे या क्रियेला संप्लवन असे म्हटले जाते। आता संप्लवन करणारे पदार्थ कोणते कोणते आहेत किंवा ही क्रिया कोणात घडून येते ते बघूयात। कापूर हा पदार्थ विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितीच असेल। कापूर हा स्थायीरूप पदार्थ आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे। मग मुलांनो, ही कापराची वडी जर आपण हवेत उघड्यावर ठेवली तर तिचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता वायू अवस्थेत डायरेक्ट रूपांतर होते। म्हणूनच कापूर हवेत जर उघड्यावर आपण कधी ठेवला किंवा कापराची डबी जरी आपण उघडी ठेवली तरी आपल्याला घरामध्ये सर्वत्र त्या कापराचा सुवास दरवळताना जाणवतो। याचं कारणच हे आहे की कापूर हा स्थायू अवस्थेतून लगेचच वायू अवस्थेत रूपांतरित होणारा पदार्थ आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, असे वायू अवस्थेत जाणाऱ्या पदार्थांची उदाहरणं तुम्ही शोधून काढा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा। विद्यार्थ्यांनो, यानंतर आता आपण पदार्थाचे विविध गुणधर्म अभ्यासणार आहोत, त्यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे माहितीच आहे की काही पदार्थ हे पारदर्शक असतात तर काही पदार्थ हे वजनाला खूप असे जड असतात। तर मुलांनो, काही पदार्थ हे अतिशय कठीण असे असतात तर काही पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळणारे असतात तर काही पदार्थ हे पाण्यात न विरघळणारे असतात। तर शिवाय काही पदार्थांवरती जर आपण दाब दिला तर त्याच्यापासून ध्वनीची निर्मिती होते। यांनाच आपण विद्यार्थ्यांनो पदार्थाचे गुणधर्म असे म्हणतो। मग आता या गुणधर्मांचे किंवा या पदार्थांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे गुणधर्म आपण अभ्यासूया। यासाठी मुलांनो, तुम्हाला काही उदाहरणे मी सांगते। खडू तुम्ही पाहिला असेल, वीट किंवा तुरटी किंवा काच किंवा राजगिऱ्याची वडी यांसारख्या जर काही पदार्थांवर तुम्ही थोडासा दाब दिला तर या पदार्थांचे लहान लहान अशा बारीक तुकड्यांमध्ये किंवा लहान अशा कणांमध्ये रूपांतर होते। अशा प्रकारे लहान कणात रूपांतरित होणाऱ्या पदार्थांना ठिसूळ पदार्थ असे म्हणतात व पदार्थाच्या या गुणधर्माला ठिसूळपणा असे म्हटले जाते। मुलांनो, पदार्थातील ठिसूळपणा हा गुणधर्म शोधून काढण्यासाठी तुमच्या घरात किंवा आजूबाजूला असलेले काही पदार्थ घ्या व त्या पदार्थांवरती दाब देऊन किंवा जोर देऊन किंवा बल देऊन पहा व त्यांचे लहान लहान कणांमध्ये रूपांतर होते का नाही हे अभ्यासा। मुलांनो, एखादा पदार्थ जेव्हा त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती प्रमाणात विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा आपल्याला लक्षात येतो। कठीणपणा हा पदार्थाचा दुसरा गुणधर्म आहे। जर एखाद्या चिखल्याच्या गोळ्यामध्ये मुलांनो आपण एखादा लोखंडी खिळा घुसवण्याचा प्रयत्न केला तर तो खिळा सहजपणे घुसतो, परंतु तोच जर लोखंडी खिळा लाकडाच्या तुकड्यात
जर घुसवण्याचा प्रयत्न केला तर तो इतक्या सहजपणे घुसणार नाही. म्हणजेच चिखलाच्या तुलनेमध्ये लाकूड हा पदार्थ कठीण आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता विद्यार्थ्यांनो, तुमच्या घरातील कोणत्याही 3 वस्तूंमधील कठीणपणा शोधून काढा व त्या कठीण वस्तूंची नावे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. मग कठीणपणा हा पदार्थाचा दुसरा गुणधर्म तुमच्या लक्षात येईल. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा गुणधर्म म्हणजे जर आपण काही पदार्थांवर दाब दिला किंवा ताण दिला तर ते पदार्थ आपला आकार बदलतात व त्यांच्यावरील दाब किंवा जोर जर आपण परत काढून घेतला तर ते पदार्थ त्यांच्या मूळ अवस्थेत किंवा त्यांच्या मूळ स्थितीमध्ये किंवा त्यांच्या मूळ आकारामध्ये परत येतात. पदार्थाच्या या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हटले जाते. मुलांनो, स्थितिस्थापकता हा गुणधर्म अभ्यासण्यासाठी तुमच्या घरामधील रबर बँड किंवा स्पंज असेल तर तो घ्या, त्याच्यावर दाब देऊन पहा किंवा त्याला ताण देऊन पहा व थोड्या वेळाने त्याच्यावर दिलेला दाब काढून पहा व त्या पदार्थाच्या स्थितीमध्ये कोणता बदल होतो व तो कसा होतो याचे निरीक्षण करा. यानंतर विद्यार्थ्यांनो, कोणतेही द्रव पदार्थ हे उताराकडून वाहतात किंवा उताराकडे पसरतात हे आपल्याला माहिती आहे. मग पदार्थाच्या या गुणधर्माला प्रवाहिता असे म्हणतात. मुलांनो, पदार्थाच्या या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या घरातील एक छोटंसं ताट घ्या किंवा डिश घ्या व ती थोडी तिरपी करून धरा. त्यावरती द्रव पदार्थ असतील, पाणी, मध, तेल यांचा एक एक थेंब टाका व त्यानंतर हे पदार्थ कशा प्रमाणात प्रवाहित होतात हे अभ्यासा. अशा प्रकारे प्रवाहिता हा गुणधर्म पाहिल्यानंतर आपण मुलांनो पदार्थाच्या घनता या दुसऱ्या गुणधर्माचा अभ्यास आता आपण जाणून घेऊया. यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला समान आकाराचे 2 ठोकळे घ्यायचे आहेत, परंतु ते ठोकळे घेताना त्यातील एक ठोकळा हा लाकडी असावा तर दुसरा ठोकळा हा लोखंडी असावा. हे ठोकळे जर आपण दोन्ही तराजूमध्ये ठेवले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन हे तुम्हाला लाकडी ठोकळ्यापेक्षा जास्त भरलेले दिसेल. मग मुलांनो, असे का घडते तर यामागे पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे हा फरक आपल्याला जाणवून येतो. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ हे वजनाने अधिक जड असतात तर कमी घनता असलेले पदार्थ हे वजनाने हलके असतात. आता आपण जे लाकडाचं व लोखंडाचं उदाहरण पाहिलं, यामध्ये लाकूड या पदार्थाची घनता ही अतिशय कमी असते. कोणाच्या तुलनेत तर लोखंडा या पदार्थाच्या घनतेच्या तुलनेत, म्हणजे लोखंडाची घनता ही लाकडापेक्षा जास्त असते. त्यामुळेच लोखंडाच्या ठोकळ्याचे वजन हे लाकडी ठोकळ्यापेक्षा ते दोन्ही ठोकळे आकाराने समान असून सुद्धा जास्त भरलेले जाणवते. यानंतर मुलांनो, पदार्थाच्या विद्राव्यता या पुढील गुणधर्माचा अभ्यास आता आपण करूया. मुलांनो, काही पदार्थ हे एखाद्या द्रवात विरघळतात तर काही स्थायू पदार्थ हे काही द्रवांमध्ये विरघळत नाहीत. मग जे स्थायू पदार्थ द्रवामध्ये विरघळतात म्हणजे द्रव पदार्थांमध्ये विरघळतात त्या पदार्थांना आपण विरघळणारे पदार्थ किंवा विद्राव्य पदार्थ असे म्हणतो. तर मुलांनो, जे पदार्थ द्रव पदार्थात किंवा द्रवामध्ये विरघळत नाही त्या पदार्थांना अविद्राव्य पदार्थ असे म्हणतात. मीठ हा पदार्थ जर आपण घेतला, आपल्या सर्वांच्याच घरात ते असतं, आणि त्याला जर पाण्यामध्ये टाकलं तर मीठ हे पाण्यामध्ये विरघळतं, म्हणजेच ते पाण्यामध्ये विद्राव्य आहे. व तेच मीठ जर आपण रॉकेलमध्ये किंवा तेलामध्ये टाकलं तर ते त्यामध्ये विरघळणार नाही, म्हणजेच ते अविद्राव्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. मुलांनो, पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून अनेक प्रकारची पेय आपल्याला तयार करता येतात हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. यावरून विद्राव्य पदार्थ आणि अविद्राव्य पदार्थ यांची यादी तुम्ही तयार करा.
यानंतर मुलांनो, पारदर्शकता या पदार्थाच्या दुसऱ्या गुणधर्माचा अभ्यास आता आपण करूयात. मुलांनो, ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू आपल्याला दिसते, स्पष्टपणे दिसते, त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. तर मुलांनो, ज्या पदार्थामधून पाहिले असत्या पलीकडची वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, काच, पाणी व हवा हे जे 3 पदार्थ आहेत, हे पारदर्शक आहेत का अपारदर्शक आहेत, हे तुम्ही तुमच्या घरच्या घरी प्रयोग करून जाणून घ्या. यानंतर विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवरती हे जे निरनिराळे पदार्थ असतात किंवा सापडतात किंवा काही पदार्थ हे मानवाने तयार केलेले असतात, अशा पदार्थांचे आपल्याला 3 गटांमध्ये विभाजन करता येते. आता हे 3 गट कोणते? तर धातू, अधातू व धातू सदृश्य अशा 3 गटांमध्ये या पदार्थांचे आपल्याला वर्गीकरण करता येते. या 3 गटांपैकी तुम्हाला फक्त धातू या गटाची माहिती किंवा धातू या गटात मोडणाऱ्या पदार्थांचे वैशिष्ट्ये व गुणधर्म अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत. तर ती वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊ. मुलांनो, धातूमध्ये वर्धनीयता हा एक महत्त्वाचा गुणधर्म असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्धनीयता म्हणजे नक्की काय? तर मुलांनो, धातूच्या एखाद्या तुकड्यावर जर आपण हातोडीने जोरात मारत राहिले किंवा एखाद्या कठीण पदार्थाने जोरात मारत राहिले, तर काही काळानंतर तो धातूचा पदार्थ किंवा तो धातूचा तुकडा जो आहे तो चपटा होतो व पसरला जातो, म्हणजेच त्याचा पत्रा तयार होतो. मग धातूंचे असे ठोकून पत्रे तयार करता येतात व धातूंपासून पत्रा तयार होण्याच्या या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना ॲल्युमिनियम या धातूचे पत्रे माहिती असतील. तुम्ही अनेक ठिकाणी हे पत्रे पाहिले असतील. घरांवर किंवा दुकानांमध्ये छत म्हणून या पत्र्यांचा वापर केला जातो. यानंतर मुलांनो, धातूच्या दुसऱ्या गुणधर्माची म्हणजे तन्यता या गुणधर्माची माहिती आपण घेऊयात. विद्यार्थ्यांनो, धातूंना खेचून म्हणजे ओढून किंवा त्यांच्यावर ताण देऊन त्यांच्यापासून तारा तयार करता येतात. या धातूच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. धातूच्या तन्यता या गुणधर्माचा सोनार खूप छान प्रकारे वापर करतात व त्यापासून निरनिराळे दागिने तयार करतात. सोने, चांदी व प्लॅटिनम या धातूंचे पासून तन्यता या त्यांच्या वैशिष्ट्याचा उपयोग करून निरनिराळे दागिने तयार करतात सोनार लोक, व ते दागिने आपण सर्वच जण वापरत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. यानंतर विद्युत वाहकता या धातूच्या गुणधर्माची माहिती आपण घेऊया. यानंतर विद्यार्थ्यांनो, विद्युत वाहकता या धातूच्या गुणधर्माची माहिती आपण आता घेऊया. विद्यार्थ्यांनो, धातूमधून वीज वाहून नेली जाते व सर्व धातू हे विजेचे कमी किंवा जास्त प्रमाणात वहन करत असतात. मग धातूच्या या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. म्हणजे वीज वाहून नेण्याचा जो गुणधर्म आहे त्याला विद्युत वाहकता असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, आपल्या घरामध्ये विजेचे अनेक उपकरणे असतात किंवा जी उपकरणं आपण वापरतो त्यामध्ये आपल्याला तांब्याच्या तारा वापरलेल्या दिसतील. याचे कारणच हे आहे मुलांनो की तांबे हे विजेचे सुवाहक आहे, म्हणजेच अतिशय उत्तमरित्या तांबे वीज वाहून नेण्याचे काम करते. त्यामुळे तांबे हा धातू मोठ्या प्रमाणात वीज वाहून नेणारा धातू आहे व त्याचा वापर सगळीकडे होतो. यानंतर धातूंच्या उष्णता वाहकता या पुढच्या गुणधर्माविषयी आपण जाणून घेऊया. धातूच्या तुकड्याला जर मुलांना एका ठिकाणी उष्णता दिली किंवा त्याच्या काही ठराविक भागाला जर उष्ण केले तर काही वेळाने तो संपूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात हे आपल्या लक्षात येईल.
यासाठी एक छोटासा प्रयोग तुम्ही घरी करा. एका भांड्यामध्ये गरम पाणी करा व त्या गरम पाण्यामध्ये जेव्हा ते पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करून त्या पाण्यामध्ये एक चमचा टाकून ठेवा. थोड्या वेळाने पाहिल्यानंतर तुम्हाला तो चमचा गरम झालेला आढळेल. सुरुवातीला तर चमचा गरम नव्हता, परंतु गरम पाण्यात ठेवल्यामुळे तो गरम होतो. याचाच अर्थ चमच्यामध्ये उष्णता वाहून नेली जाते. चमच्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उष्णता पोहोचली जाते, हे आपल्या लक्षात येईल. मुलांनो, काही धातूंना विशिष्ट अशी चकाकी असते, तर प्रत्येक धातूला स्वतःचा असा विशिष्ट रंग असतो. यावरून आपण वेगवेगळ्या धातू ओळखू शकतो किंवा धातूंचे रंग याच्या रंगावरून त्याचं वर्गीकरण करू शकतो. यानंतर नादमयता या धातूच्या पुढच्या गुणधर्माची माहिती आपण जाणून घेऊया. मुलांनो, धातूंचा आवाज झाला किंवा त्या धातूंवर एखाद्या गोष्टीने जर आघात केला तर त्यातून खणखणीत असा आवाज येतो. मग या आवाज येण्यालाच धातूंची नादमयता असे म्हटले जाते. मुलांनो, तुमच्या घरी असलेल्या स्टीलच्या एखाद्या डब्यावर किंवा एखाद्या वाटीवर किंवा ताटावरती तुम्ही चमच्यानी जोरजोरात मारा व त्यातून निघणारा आवाज ऐका. तुम्हाला नादमयता हा गुणधर्म लक्षात येईल. त्याप्रमाणेच तंबोरा, वीणा किंवा इतर जी संगीताची वाद्य आहेत, त्या वाद्यांच्या तारा जर आपण वाजवल्या किंवा छेडल्या तर त्यातून सुद्धा अतिशय सुंदर असा आवाज येतो. याशिवाय विद्यार्थ्यांनो, शाळेची घंटा वाजली जाते तास सुरू झाल्यानंतर व तास संपल्यानंतर. ती देखील मुलांनो धातूपासूनच तयार झालेली आहे व त्यामुळेच त्याचा आवाज आपल्याला संपूर्ण शाळेमध्ये त्या घंटेचा आवाज ऐकू येतो. मग शाळेची ही घंटा कोणत्या धातूपासून तयार झालेली आहे हे आता तुम्ही शोधून काढायचं आहे व वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, रंग, चकाकी, नादमयता हे धातूंचे विविध गुणधर्म आहेत व या गुणधर्मांचा वापर करून मानव स्वतःसाठी वेगवेगळ्या उपयोगी अशा निरनिराळ्या वस्तू तयार करू शकतो किंवा करतो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे प्रकरण क्रमांक 5 संपत आहे. तेव्हा नेहमीप्रमाणेच तुम्ही यातील स्वाध्याय सोडवायचा आहे व तो तुम्ही सोडवणार ह्याची मला खात्री आहे. परंतु त्याआधी विद्यार्थ्यांनो, आता आपण मागच्या तासाला व या तासाला धातूंचे व पदार्थांचे काही जे गुणधर्म अभ्यासले ते गुणधर्म प्रयोगातून समजून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला हे गुणधर्म स्पष्ट करून दाखवणारे काही प्रयोग करून दाखवेल व त्याद्वारे हे गुणधर्म तुमच्या अजून छान पद्धतीने लक्षात येतील. क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म यातील काही प्रयोग करून पाहणार आहोत. तुम्हाला मी मागच्याच तासाला सांगितलं होतं की आपण याच्यातले प्रयोग छोटे छोटे जे आहेत ते बघूया. यामध्ये आपण पदार्थांच्या अवस्थांविषयीची माहिती घेतली होती. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पदार्थाच्या 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. आता एखादा पदार्थ कुठल्या अवस्थेत आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला त्या पदार्थाची अवस्था जाणून घेणे महत्त्वाचं असतं किंवा त्या पदार्थाची वैशिष्ट्य माहिती असणे आवश्यक असतं. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की मी इथं टेबलवर निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आता या ज्या वस्तू आहेत या सगळ्या या वेगवेगळ्या अवस्थेमधल्या वस्तू आहेत. तर सर्वात प्रथम आपण स्थायू या वस्तूंविषयीची माहिती घेऊया. स्थायूंचं वैशिष्ट्य असं आहे की स्थायूला विशिष्ट असा आकार असतो. या ठिकाणी मी तुम्हाला एक बिस्किट दाखवते. तुम्ही बघा, या बिस्किटाला विशिष्ट असा आकार आहे आणि त्याचं स्वतःचं निश्चित असं आकारमान आहे. हे बिस्किट मी या ताटलीवर ठेवलं तरी त्याचा आकार बदलत नाही, खाली इथं टेबलवर ठेवलं तरी त्याचा आकार बदलत नाही किंवा माझ्या हातामध्ये जर मी हे बिस्किट धरलं तरीही या बिस्किटाचा आकार बदलत नाही. या बिस्किटाप्रमाणेच ही काड्यापेटी आहे, हिला सुद्धा स्वतःचा आकार आहे. हा पेन आहे, याच्यानंतर या ठिकाणी हा आवळा आहे, त्याच्यानंतर ही एक काचेचं भांडं आहे, हे एक तेलाचं भांडं आहे, त्याच्यानंतर हे शटलकॉक आहे. या शटलकॉकला देखील स्वतःचा आकार आहे. शटलकॉक खाली जरी ठेवलं तरी त्याचा आकार बदलत नाही, हातात घेतला तरी त्याचा आकार बदलत नाही. चमचा आहे, हे पुस्तक आहे, म्हणजे ही बाटली आहे, बाटली हातात धरली,
हा ग्लास हातात धरला किंवा जमिनीवर ठेवला तरी त्यांचा आकार हा आहे तसाच असतो। यावरून हे सर्व पदार्थ स्थायू आहेत, म्हणजे स्थायूचं विशिष्ट आकार आणि आकारमान हे वैशिष्ट्य हे पदार्थ सिद्ध करतात। दुसरं स्थायूचं वैशिष्ट्य आपण सांगितलं होतं की स्थायू पदार्थ हे जर आपण आता हे गहू आहेत तर हा एक स्थायू पदार्थ आहे, कारण या गव्हाच्या दाण्यांना त्याचा स्वतःचा असा आकार आहे आणि आकारमान आहे। आता स्थायू पदार्थाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जर आपण जमिनीवर ओतलं किंवा एखाद्या सपाट पृष्ठभागावर ओतलं तर तुम्ही पाहू शकता की याचा ढीग तयार होतो। म्हणजे स्थायू पदार्थ जर पृष्ठभागावर ओतले तर त्याचा ढीग तयार होतो। या गव्हाचे दाणे मी तुम्हाला आता या पृष्ठभागावर ओतून दाखवले असता तुमच्या लक्षात येईल की हा ढीग तयार झालाय, ना की हे पसरलेले आहे। याच्यानंतर मग स्थायू पदार्थ म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आता आपण पुढचा अवस्था पाहणार आहोत, पदार्थाची द्रव अवस्था। विद्यार्थ्यांनो, या चंचू पात्रामध्ये तुम्हाला हा पदार्थ पातळ पदार्थ दिसतो आहे, याला आपण दूध असे म्हणतो। आता ह्या दुसऱ्या चंचू पात्रामध्ये तुम्हाला एक रंगीत पाणी दिसतंय, याचा हे पण पातळ आहे। आता हे दोनही पदार्थ किंवा या बाटलीतलं जे तेल आहे हे सुद्धा द्रव पदार्थामध्ये मोडतं आहे, किंवा ह्या बाटलीतलं तेल हे सुद्धा द्रव पदार्थात मोडते। आता द्रवामध्ये का मोडतं हे, कारण हे पदार्थ द्रवाची वैशिष्ट्ये दाखवत आहेत। मग द्रवाची वैशिष्ट्य का शिकलो आपण, तर द्रवाला स्वतःचा निश्चित असा आकार नसतो। बघा या भांड्या चंचू पात्रात मी दूध ओतलंय, या चंचू पात्राचा जो आकार आहे तो आकार या दुधाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर हे जे रंगीत पाणी आहे, हे रंगीत पाण्याला जो आकार मिळालेला आहे तो आकार या ग्लासचा जो आकार आहे तो आहे। आता समजा हेच रंगीत पाणी आपण या काचेच्या वाटीमध्ये ओतलं तर तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही द्रव पदार्थ आहे, दोन्ही पदार्थ एकच आहेत, परंतु दोघींचा आकार मात्र लगेचच बदलला आहे। याचं कारण आहे की द्रव पदार्थ हा ज्या भांड्यामध्ये आपण ओततो त्या भांड्याचा आकार त्या द्रव पदार्थाला मिळतो। मग वाटीमध्ये हा द्रव पदार्थ गोलाकार झाला आहे, तर चंचू पात्रात त्याचा आकार हा बदललेला तुम्हाला दिसत आहे। तोच द्रव पदार्थ आता परत या वाटीतून या ग्लासमध्ये जर आपण ओतला तर परत बघा त्याचा आकार तुम्हाला बदललेला दिसतो। यावरून तुमच्या लक्षात येईल की स्थायूला स्वतःचा आकार नसतो। दुधाच्या बाबतीत घेतलं तर या भांड्यातलं दूध जेव्हा आपण या वाटीमध्ये ओततो तेव्हा या वाटीचा जो आकार आहे तो आकार या दुधाला झालेला आपल्याला दुधाचा आकार दिसतो। अजून दुसरं द्रव पदार्थांचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की द्रव पदार्थ जर आपण एका सपाट पृष्ठभागावर जर ओतले तर ते एका ठिकाणी असा ढीग न करता ते वाहत जातात। समजा आता या डिशमध्ये आपण हा द्रव पदार्थ घेऊ आता, आणि हा द्रव पदार्थ मी ओततीये, तुम्हाला बघा याचा ढीग दिसलेला नसेल, हा पदार्थ पसरताना तुम्हाला दिसतो आहे आणि पसरत हा त्याचा आकार बदलतो आणि या डिशचा जो आकार आहे तो आकार याला प्राप्त होतो आहे। म्हणजे द्रव पदार्थ हे एका उताराच्या दिशेवर जर आपण टाकले किंवा कुठल्याही पृष्ठभागावर जर आपण ते सोडले तर त्या द्रव पदार्थांचा ढीग होत नाही, तर ते उताराच्या दिशेने वाहत जातात। याचं उदाहरण पाहायचं परत एकदा आपण पाहू। ही डिश मी अशी तिरपी धरलेली आहे आणि या डिशच्या वरच्या टोकावर मी हा द्रव पदार्थ टाकतीये आणि उतार झालाय, तर बघा हा द्रव पदार्थ उताराकडे वाहताना तुम्हाला दिसेल। यावरून हे रंगीत पाणी म्हणा किंवा हे दूध म्हणा हे द्रव पदार्थ आहे हे आपल्या लक्षात येईल। याच्यावरून द्रव पदार्थाची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात। आणि पुढचा जो आहे तो आहे वायू अवस्था। वायू अवस्थेला स्वतःचा विशिष्ट असा आकार नसतो आणि वायूचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वायू सर्व जागा व्यापते। आता या भांड्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे, या पाण्याच्या वरचं भांड्याच्या वरचं जर झाकण काढलं तर तुम्हाला ही वाफ आलेली दिसेल, म्हणजेच ही वाफ म्हणजे पाण्याची वायू अवस्था होय। आणि ही वायू तुम्हाला पसरताना दिसतोय, म्हणजेच वायू जागा व्यापतो उपलब्ध असलेली, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल।
दुसरं अजून एक वायू जागा व्यापतो याचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर बघा, ही उदबत्ती मी या ठिकाणी लावते. उदबत्तीला उष्णता दिल्यानंतर या उदबत्तीतनं जी वाफ निघते किंवा हा जो धूर निघतोय तो बघा कसा सगळी जागा व्यापतोय. म्हणून आपल्याला उदबत्तीचा घरभर सुवास येतो. जरी देवघरात उदबत्ती लावली तरी त्या उदबत्तीचा सुवास मात्र आपल्या सर्व घरात येतो. याच्यावरून वायू पदार्थ हे उपलब्ध असलेली जागा व्यापतात हे तुमच्या लक्षात येईल. आता मुलांनो, तुम्हाला मी गरम पदार्थाचं तापमान मोजण्यासाठी तापमापी या यंत्राचा वापर करतात हे सांगितलं होतं. तर ही आहे तापमापी. आपण जेव्हा एखाद्या पदार्थाचं तापमान मोजतो त्यावेळेस या तापमापीचा वापर केला जातो. या तापमापीच्या तळाशी हा पारा असतो आणि जेव्हा हा पारा या गरम पाण्यामध्ये आपण ठेवू त्यावेळेस या पाण्याचं तापमान किती वाढलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. या तापमापीवरनं पारा वरवर सरकतो आणि या तापमापीच्या एका टोकाला नंबर लिहिलेले आहेत 10, 20, 30, 40. जितक्या नंबरपर्यंत पारा जाऊन थांबतो तेवढं त्या पाण्याचं तापमान आहे किंवा तेवढा तो पदार्थ उष्ण आहे हे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे तापमापीचा वापर आपण पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी करतो. आता यानंतर पुढचा प्रयोग आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आता यानंतर आपण पदार्थांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. पदार्थांच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म ठिसूळपणा आपण पाहिला. म्हणजे एखाद्या जेव्हा गोष्टीवरती किंवा ह्याच्यावरती आपण जेव्हा दाब देतो आणि तो दाब दिल्यानंतर त्या पदार्थाचे 2 भागांमध्ये तुकडे होतात किंवा लहान लहान तुकडे होतात, याला आपण त्या पदार्थाचा ठिसूळपणा असे म्हणतो. आता या हे खडूचं उदाहरण पाहिलं. शेंगादाण्याचं उदाहरण पहा. शेंगादाण्यावर मी थोडासा दाब देते. दाब दिल्यानंतर त्या शेंगादाण्याचे 2 लहान तुकड्यांमध्ये विभाजन झालेले आहे. याच्यावरनं आपल्याला ठिसूळता हा गुणधर्म लक्षात येतो. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे कठीणपणा. एखादा पदार्थ किती कठीण आहे किंवा किती नाही हे शोधण्यासाठी आपल्याला एक प्रयोग या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी एक सुई घेतलेली आहे मुलांनो आणि या सुईमधून या सुईला मी या नाण्यामध्ये खोचण्याचा प्रयत्न करणार आहे. नाण्यावर दाब देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, या सुईने कितीही दाब मी जरी या नाण्यावर दिला तरी या नाण्याच्या आरपार तुम्हाला सुई गेलेली दिसत नाही. याच्यावरून हे नाणे जे आहे हे सुईपेक्षा कठीण आहे. आता हाच प्रयोग जर आपण रबरावर केला, ही सुई घेतली आणि हे जे खोड रबर आहे या खोड रबरावर या सुईने दाब दिला तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ही सुई या रबराच्या आरपार गेलेली आहे. याच्यावरून या नाण्यापेक्षा रबर याचा कठीणपणा हा अतिशय कमी आहे. म्हणजे यावरून कठीणपणा हा गुणधर्म आपल्या लक्षात येतो. त्यानंतर आपल्याला पुढचा गुणधर्म पाहायचा आहे स्थितिस्थापकता. म्हणजे एखाद्या पदार्थावर जर ताण दिला, हे रबर आहे, या पदार्थावर जर ताण दिला तर हा पदार्थ त्याची मूळ जागा सोडतो किंवा मूळ आकार सोडतो आणि याच्यावरचा ताण जर आपण काढून घेतला तर त्याला त्याची पूर्वीची अवस्था मिळते. आता तुम्ही बघा, हे रबर आहे, याचा आकार सध्या एवढाच आहे. आता हेच रबरावर जर मी ताण दिला आणि हा ताण देऊन या पुस्तकामध्ये जर तो रबर खोचलं तर त्याच रबराचा आकार तुम्हाला बदललेला दिसेल आणि जेव्हा हे रबर या पुस्तकातून काढून घेऊ तेव्हा त्याला मूळ आकार प्राप्त झालेला दिसेल. यावरून स्थितिस्थापकता हा गुणधर्म लक्षात येतो. त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म आहे नादमयता. एखाद्या याच्यावरती जर आपण धातूवरती जर दुसऱ्या धातूने जोर दिला किंवा घाव घातले तर त्या धातूमधून आवाज येतो. याला म्हणायचं धातूंची नादमयता, म्हणजे ध्वनी येतो. तेच मी जर या स्टीलच्या ताटलीवर मारून जो आवाज येतो त्या आवाजाची प्रखरता अभ्यासा आणि रबरावरती हे मी मारला चमचा तर यातून येणारा आवाज अभ्यासा. या रबरावर मारलेल्या येणाऱ्या आवाजापेक्षा या स्टीलच्या ताटलीवर मारून धातू असल्यामुळे याचा आवाज हा जास्त जोरात येतो. म्हणजे नादमयता हा गुणधर्म आपल्या धातूंचा लक्षात येतो. याच्यानंतर प्रवाहिता. मगाशीच पाहिलं आपण, द्रव पदार्थ जर एखाद्या पृष्ठभागावर आपण टाकले तर ते द्रव पदार्थ
प्रवाही होतात, म्हणजे स्वतःची जागा बदलतात आणि पसरले जातात. त्यावरून हा प्रवाहिता हा गुणधर्म आपल्या लक्षात येतो. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढचा जो गुणधर्म तो आहे उष्णता वाहकता. उष्णता वाहकता, मगाशी हे भांडं गॅसवर आपण गरम केलं होतं, याच्यात गरम पाणी ठेवलेलं आहे, अजून सुद्धा वाफा दिसतील. या भांड्याला जर मी हात लावला तर मला चटका बसतो. वास्तविक भांडं हे तळाशी गरम केलेलं होतं, परंतु इथं जरी हात लावला तरी चटका बसतो. याचं कारण हे भांडं धातूचं तयार झालेलं आहे आणि तिथे तळाला दिलेली उष्णता ही या भांड्याच्या टोकापर्यंत जाऊन पोचलेली असल्यामुळे इथे सुद्धा हे भांडं हाताला गरम लागतं. यावरून धातू उष्णतेचं वहन करतो हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर त्याच्यानंतर विद्राव्यता हा एक गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. विद्राव्यता हा पदार्थाचा गुणधर्म अभ्यासणं म्हणजे एखादा पदार्थ जर दुसऱ्या पदार्थात टाकला तर तो त्याच्यात विरघळून जातो. आता हे रंगीत पाणी आहे, ते मी या पांढऱ्या रंगाच्या दुधामध्ये टाकते किंवा या पदार्थात टाकते, तर तुमच्या आणि ढवळणीने थोडंसं ढवळते. ढवळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मगाशी जो दुधाचा पांढरा रंग होता तो जाऊन आता गुलाबी रंग झालेला आहे. म्हणजेच गुलाबी रंगाचं पाणी हे या दुधामध्ये पूर्णपणे विरघळून गेले. बघा, हा रंग अजून तुम्हाला डार्क होताना दिसेल. याच्यावरूनच आपल्याला या रंगीत पाणी हे दुधामध्ये विरघळलेलं दिसेल. यावरून विद्राव्यता हा गुणधर्म आपल्याला लक्षात येतो. त्याच्यानंतर पारदर्शकता हा एक अजून एक गुणधर्म आहे पदार्थाचा. आता ही काचेचं हे चंचू पात्र आहे. या चंचू पात्रातनं जर मी पलीकडे पाहिलं तर मला पलीकडचा हा माझा हात दिसून येईल. इकडं तुम्हाला मी उलट्या पद्धतीने दाखवते. तुम्हाला या चंचू पात्रातनं काचेतनं माझ्या हाताचं रिफ्लेक्शन दिसेल. पण तेच या चंचू पात्राच्या ऐवजी मी जर इथे स्टीलची ताटली धरली तर तुम्हाला माझा हात तिकडून दिसणार नाही. याच्यावरून स्टील हा पदार्थ अपारदर्शक आहे व काच हा पदार्थ पारदर्शक आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपण हे जे वेगवेगळे सगळे पदार्थ पाहत आहोत, हे याच्यातले काही पदार्थ धातूचे तयार झालेले आहेत. तर ही जी ताटली आहे किंवा हा जो चमचा आहे हा स्टील या धातूपासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ही जी हे आहे पिन आहे ही पोलादापासून स्टीलचीच तयार झालेली, ही पण स्टीलपासून तयार झालेली आहे. हे जे भांडं दाखवलेलं आहे याच्यामध्ये दोन धातूंचं मिश्रण आहे, स्टील प्लस याच्या बेसला कॉपर म्हणजे तांब वापरलेलं आहे. हे पितळ आणि स्टील या दोन धातूंपासून तयार केलेलं तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे धातूंपासून वेगनिराळ्या वस्तू देखील आपण तयार करू शकतो. या सर्व वस्तूंचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. यावरून तुम्हाला पदार्थातील हा ठिसूळपणा, समजा हे बिस्किट जोर दिला तर तुकडे होतात बिस्किटाचे, ठिसूळपणा गुणधर्म लक्षात येतो. त्याच्यानंतर पारदर्शकता हा गुणधर्म लक्षात येतो काचेतनं. विद्राव्यता हा गुणधर्म लक्षात येतो, स्नायूंचा ढीग होणे. त्याच्यानंतर द्रव पदार्थ उताराकडे वाहणे. या सर्व अशासारखे सगळे गुणधर्म आपण आता अभ्यासलेले आहेत व छोटे छोटे प्रयोग घरच्या वस्तू वापरून तुम्ही देखील सहजपणे करू शकता व हे प्रकरण समजून घेऊ शकता. नमस्कार.